समजा आहे ना, एखाद्या मुलाला लग्न करायचंय. ठीक आहे. आता त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर शुभमंगल सावधान जी वेबसाईट असते, त्याच्यावरती जाऊन तो नाव रजिस्टर करेल. त्याला पटपट बायोडाटा येतील. ठीक आहे. किंवा दुसरा पर्याय आहे, प्रत्येक मुलीच्या घरी जायचं, ओके, चहा-पाणी करायचं आणि मुलगी पाहायची. बरोबर आहे ना? आता मुलगी समोरून पाहणं आणि लॅपटॉपवरती किंवा मोबाईलमध्ये पाहणं फरक आहे ना? बरोबर आहे. जो लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये जो डाटा आपल्याला मिळणार आहे, मुलीचा जो डाटा मिळणार आहे, तो बरोबर असेल काय? तो बरोबर असेल काय? हां, नाही. भरपूर मेकअप केलेला असेल ना त्याच्यामध्ये. हां. सो मोबाईलमध्ये किंवा वेबसाईटवरून जो आपण मुलीचा डाटा घेणार आहे, तर तो डाटा एवढा ॲक्युरेट नाहीये. त्या डाटाला आपण बोलतो सेकंडरी डाटा. हा कसला डाटा आहे? सेकंडरी डाटा. आणि आपण प्रत्येक मुलीच्या घरी जाऊन पाहणी करतोय, तो झाला आपला प्रायमरी डाटा. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आपण विचारतोय की बाबा तुमच्या नावावरती किती ॲग्रीकल्चरल लँड आहे, तो झाला तुमचा प्रायमरी डाटा. आणि मोबाईलवरून सातबारा काढणं हा झाला तुमचा सेकंडरी डाटा. समजा शाळेमधलं एखादं एक्झाम्पल घेतलं, तुमच्या ना सगळ्यांच्या उंची मोजायच्या. तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन फॉर्म भरता ना, त्यावेळेस त्याच्यावरती लिहिलेलं असतं हाईट असते ना. ठीक आहे. ज्यावेळेस ऍडमिशन फॉर्म भरता त्यावेळेस तुमची हाईट लिहिलेली असते. आणि आहे ना काहीतरी वरचा ऑफिसर आहे आणि त्यांना आहे ना पटकन सगळ्या शाळेमधले जे काही मुलं आहेत तर त्यांची उंची पाहिजे. तर एक आता 2 काम आहेत. एक तर आपण प्रत्येक मुलाकडे जाऊ शकतो, टेप घेऊन त्याची उंची मोजू शकतो. ठीक आहे. हा प्रायमरी डाटा. नाहीतर दुसरं काम काय आहे, डायरेक्टली प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जायचं आणि प्रिन्सिपलकडे जे काही फॉर्म आहेत त्यांच्याकडे, तर त्यांच्यामधले जे काही उंची आहेत त्या फक्त कॉपी करायच्या. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये प्रायमरी कोणता? जे आपण ओरिजिनल उंची मोजतोय, तो डाटा कसला झाला तुमचा? प्रायमरी डाटा झाला. आणि डायरेक्टली प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आपण गेलो आणि त्यांची उंची डायरेक्टली आपण कॉपी करून घेतली, तो कसला डाटा झाला आपला? सेकंडरी डाटा झाला. ओके. सो प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा याचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे पहा या ठिकाणी. प्रायमरी डाटा काय असतो बघा, छोटासा प्रॅक्टिस साठी लगेच होईल. प्रायमरी डाटा काय असतो? इट रिक्वायर्स द मोर टाइम. मुलीच्या घरी जायचं, पाहणी करायची, जास्त वेळ लागणार आहे ना, वेळ भरपूर लागणार आहे. ठीक आहे. सेकंडरी डाटा, एखाद्या वेबसाईटवरती नाव नोंदणी केली आपण, ठीक आहे, लग्न करायचंय मला, आहे का कोणी? अशी जर आपण नाव नोंदणी केली तर आपल्याला पटपट भरपूर डाटा मिळणार आहे. ह्याला काही वेळ लागणार आहे का? नाहीये. फक्त फॉर्म फिलअप करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इट सो नीड लेस टाइम. ह्याला खूप कमी टायमिंग लागतो सेकंडरी डाटाला. तिथे काय? इट इज अप टू डेट अँड डिटेल इन्फॉर्मेशन. अप टू डेट असणार आहे आणि डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे. ह्याच्यावरती जो डाटा आहे तो कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी मिसिंग असू शकतं किंवा काहीतरी चुकीची माहिती असू शकते. किंवा आपण प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेलो, तुम्ही दरवर्षी फॉर्म भरता का? नाही भरत ना. कदाचित तुम्ही 2 वर्षापूर्वी ऍडमिशन घेतलेलं असेल, तीच तुमची हाईट आता मी कॉपी करणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जो सेकंडरी डाटा आपण कलेक्ट करतोय तो कदाचित चुकीचा असू शकतो. तो कदाचित चुकीचा असू शकतो. पण प्रायमरी डाटा जो आहे, आता समजा मी कोणाची तरी उंची मोजली, ती करेक्टच मोजणार आहे ना, कारण तो अप टू डेट आहे. पण हा जो डाटा आहे हा कदाचित जुना असू शकतो आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती कशी असू शकते? चुकीची असू शकते. ओके. तर काय दिले बघा, इट इज टेकन फ्रॉम द ऑलरेडी कलेक्टेड डाटा. जो ऑलरेडी कलेक्टेड डाटा आहे त्याच्यामधून आपण तो डाटा कलेक्ट केलेला आहे. इट इज नॉट नेसेसरी अप टू डेट. हा अप टू डेट नाहीये. अप टू डेट तो नाहीये. कदाचित एखादी मुलगी असेल, तिने मागच्या वर्षी तिचा बायोडाटा नेटवरती टाकलेला असेल किंवा 2 वर्षापूर्वीचा एखादा फेसबुकला तिचा फोटो असेल. ठीक आहे. तिथून आपण इन्फॉर्मेशन घेत असेल किंवा इन्स्टाला असेल. बरोबर आहे. म्हणजे तो जो डाटा आहे तो डाटा कसा आहे? अप टू डेट नाहीये. ठीक आहे. इट मे लॅक इन डिटेल्स असतो. त्याच्यामध्ये काहीतरी डिटेल्समध्ये प्रॉब्लेम असू शकतो. एखादा मुलगा समजा मुलीला लग्न करायचंय आणि मुलगा सांगतो की बाबा मी अमुक अमुक कंपनीत कामाला आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन पण टाकलेली असू शकते. किंवा दुसरं आहे बघा, त्याचं बरं खाली गेल्याच्या नंतर उदाहरणं बघूयात आपण भरपूर आहेत. इट मे बी लेस रिलायबल. ठीक आहे. हा लेस रिलायबल आहे आणि इट इज करेक्ट अँड द रिलायबल. हा जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट असणार आहे आणि हा त्या मानाने एवढा करेक्ट नाहीये. सो खाली आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.2 दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगताय की तो प्रायमरी डाटा आहे का सेकंडरी डाटा आहे. व्यवस्थित क्वेश्चन वाचूयात आणि पाहूयात आपण. इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ द एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय व्हिजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल. प्रत्येक क्लासमध्ये जायचंय आणि अटेंडन्स घ्यायचंय. येस, प्रायमरी डाटा आहे. प्रायमरी डाटा. दुसरं बघा, द इन्फॉर्मेशन ऑफ हाईट्स ऑफ द स्टुडंट्स वॉज गॅदर्ड फ्रॉम द स्कूल रेकॉर्ड. स्कूलच्या रेकॉर्ड मधून हाईट घ्यायची
अँड सेंड टू द हेड ऑफिस ऍट इट वॉज सेंट अर्जंटली पाठवायचं त्यामुळे आपण कॉपी पेस्ट केलं लगेच. सो कोणता डाटा आहे? सेकंडरी डाटा. ओके. तिसरं, इन द विलेज Nandapur, the information collected from the every house regarding the students not attending the school. प्रायमरी, प्रत्येकाच्या घरी जायचंय आणि कोण शाळेमध्ये जात नाही, ओके, याची तपासणी करायची. सो आहे आपला हा प्रायमरी डाटा. ओके. लास्ट, फॉर द सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द ट्रीज गॅदरिंग बाय व्हिजिटिंग द फॉरेस्ट. प्रायमरी डाटा. ओके, फॉरेस्ट मध्ये जायचंय आपल्याला. सो हा आहे तुमचा प्रायमरी डाटा. प्रायमरी डाटा, सेकंडरी डाटा क्लिअर आहे? ओके. सो ज्याच्यामध्ये जास्त कष्ट लागतायत, ज्याच्यामध्ये कष्ट लागतं ते जास्त टायमिंग लागतोय, ज्याची इन्फॉर्मेशन ऍक्युरेट असते तो प्रायमरी डाटा, आणि दुसरा जो आहे तो असेल तुमचा सेकंडरी डाटा. ठीक आहे. चला पटकन नोट डाऊन करून घेताय.